Good morning, RCCians. Welcome to the amazing world of biology. बाळांनो, आपण आपल्या या बॅचचं या टॉपिकचं पहिलं NCERT रीडिंग करणार आहोत. NCERT रीडिंग म्हणजे आणि NCERT पोस्टमॉर्टम हे दोन प्रोग्राम असे आहेत जे फक्त आणि फक्त RCC मध्ये होतात. बाळांनो बघा, आपले खूप सारे प्रोग्राम आहेत, पण हे जे युनिक प्रोग्राम आहेत म्हणजे तुम्हाला आपण DPP देणार आहोत, ब्रेन डोज देणार आहोत किंवा आपण RX बायोलॉजी देणार आहोत, हे सगळे प्रोग्राम आहेत. यातला पहिला प्रोग्राम आपण आज इनिशिएट करतोय NCERT रीडिंग. सर, हे NCERT रीडिंग काय आहे? बघा, आपण जोही पार्ट शिकवलेला आहे तो तुम्हाला तुमचे ते टीचर्स त्या टॉपिकचे हा टॉपिक रीड करून देणार आहेत ऑनलाईन. बघा, आपण शिकवलेला NCERT आहे, कन्सेप्ट क्लिअरिटी पूर्ण आहे, पण ज्यावेळेस NCERT रीडिंग तुम्हाला आम्ही लाईन टू लाईन रीड करून देऊ, त्यातला पहिला मेन मोटो असेल तुम्हाला NCERT लाईन टू लाईन अंडरस्टँड व्हायला पाहिजे. दुसरं, या लाईन्सला बिटवीन द लाईन्स काय मीनिंग असू शकतो हे ऑलरेडी लेक्चरमध्ये सांगितलंय, पण ते इथंही आम्ही लिहून देणार आहेत. सोबत या लाईन्स किती महत्त्वाच्या आहेत, याच्याशी रिलेटेड अजून काय क्वेश्चन्स तयार होऊ शकतात, इथल्या लाईनवर कशा वेगवेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन तयार होऊ शकतो सॉरी हे सगळं आम्ही सगळेजण मिळून हे सगळं तुम्हाला या टॉपिकमध्ये किंवा NCERT रीडिंगमध्ये सांगू. ठीक आहे ना? मग आता तुम्ही काय करायचं, तुम्हीही तुमचं बुक घ्यायचं, नोटबुक NCERT जे तुमचा देव आहे, बरोबर ना, आणि NCERT बरोबर रेड आणि ब्लू पेन घ्यायचा. बाळांनो, हे रेड आणि ब्लू पेन घेतल्यानंतर तुम्हाला मी सांगणार तिथं ब्लूनं लाईन करा, जिथं सांगू तिथं रेडनं करा, आणि ब्रॅकेटमध्ये इकडं काय लिहायचं तेही मी सांगणार आहे. ठीक आहे ना? याचा फायदा तुम्हाला हा होणार आहे की तुम्ही 360 साठी प्रिपेअर करताय बायोमध्ये, सहजरित्या 360 मार्क्स पडू शकतात. त्यातली ही वन ऑफ द स्टेप्स आहे बाळांनो. ठीक आहे ना? सो आवर इंटरेस्टिंग टॉपिक मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. बाळांनो, आपण सुरू करूया. चला, काय बिसाइड मॅक्रोस्कोपिक प्लांट्स, बिसाइड म्हणजे मॅक्रोस्कोपिक प्लांट आणि ॲनिमल आहेत, तरी सुद्धा मायक्रोब्स आर दी मेजर कंपोनंट ऑफ बायोलॉजिकल सिस्टम. बघा, हे जे मॅक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहेत, या जे प्लांट आणि ॲनिमल आहेत, यांच्यासोबत मायक्रोब्स सुद्धा मेजर कंपोनंट आहेत बायोलॉजिकल सिस्टम. ही टर्म मी तुम्हाला सांगितली होती. बायोलॉजिकल सिस्टमला लिहा तिथं लिव्हिंग वर्ल्ड ऑन दिस अर्थ. मग यू हॅव स्टडीड अबाउट डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन क्लास 11. तुम्हाला माहित आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये विविधता आहे, डायव्हर्सिटी आहे बेटा. ठीक आहे ना? डू यू रिमेंबर विच किंगडम अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंटेंट मायक्रो ऑर्गॅनिझम? बघा, कुठल्या किंगडममध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात तर तुम्हाला माहिती आहे मोनेरामध्ये असतील, प्रोटिस्टामध्ये असतील. अरे बाळांनो, फंगाय सुद्धा युनिसेल्युलर आहेत. इवन तुम्हाला मॅक्झिमम सगळे जे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहेत हे लोअर कॅटेगरीत आहेत. मी बोललेलं काय आलं, ॲनिमल्समध्ये तुम्हाला भेटेल का मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम? नाही. विच आर दी वन्स दॅट आर ओनली मायक्रोस्कोपिक, म्हणजे तुम्हाला अशा कुठल्या कुठल्या किंगडममध्ये मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम भेटतील, तर तुम्हाला मी आताच नावं सांगितली. विच आर दी वन्स दॅट आर ओनली मायक्रोस्कोपिक. मायक्रोब्स आर प्रेझेंट एव्हरीवेअर, सगळीकडे, इन सॉइल, वॉटर, एअर, इनसाइड आवर बॉडीज अँड दॅट ऑफ other animals and plants. सगळीकडे आहेत ते. they are present even at the site where no other life form could possibly exist. अशा ठिकाणी पण ते आहेत जिथं इतर कुठलेच सजीव, लाईफ फॉर्मचा अर्थ आहे लिव्हिंग बीइंग्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, कुड पॉसिबली एक्झिस्ट, तिथे राहू शकत नाहीत. साइट्स सच ॲज डीप इनसाइड द गीझर. गीझरचा अर्थ काय? थर्मल व्हेंट. थर्मल व्हेंटचा अर्थ काय? बाळांनो, समुद्राच्या पोटामध्ये, डीप इनसाइड द सी देअर आर ऑर्गॅनिझम्स विच आर लिव्हिंग देअर. म्हणजे समुद्रामध्ये जर खोल दरी असेल तर त्याला म्हणायचं डीप गीझर. जिथं उष्ण पाण्याचे झरे असतात, म्हणजे समुद्रामध्ये ज्वालामुखीचा जिथं उद्रेक होतो ना, जिथं ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे तिथलं पाणी हॉट असतं, गरम असतं. हॉट म्हणजे दिसायला नाही, गरम गरम, त्याला म्हणायचं गीझर्स किंवा थर्मल व्हेंट. वेअर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसतात. वेअर दी
टेम्परेचर मे बी ॲज हाय ॲज 100 डिग्री. म्हणजे गिझर्समध्ये टेम्परेचर किती असतं, जवळपास 100 डिग्री सेल्सिअस. हा पण MCQ असू शकतो. याला तुम्ही असं करायचं VMCQ. व्ही म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट MCQ. बघा नीटवाले काही पण विचारू शकतात. यावर्षी त्या ईची व्हॅल्यू विचारली, ईची व्हॅल्यू काय आहे, राईट. डीप इनसाइड द सॉइल अंडर द लेयर्स ऑफ स्नो सेव्हरल मीटर थिक. जर तुमच्याकडे अशी बर्फाची लादी असेल, गादी असेल, म्हणजे स्नो लाडन एरियामध्ये, बर्फाळ प्रदेशामध्ये, तिथं सुद्धा बर्फाच्या खाली मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. इन हायली ॲसिडिक कंडिशन, त्यांना आपण ॲसिडोफिल्स म्हणतो बाळांनो. मायक्रोब्स आर डायव्हर्स प्रोटोझोआ, बॅक्टेरिया, फंगाय अँड मायक्रोस्कोपिक ॲनिमल अँड प्लांट, व्हायरसेस, व्हायरॉइड्स अँड अल्सो प्रिऑन. प्रिऑन्सला त्यांनी एक शब्द वापरला आहे, प्रोटेनिशियस इन्फेक्शियस एजंट्स. बघा व्हायरॉइड काय आहे सांगितलं होतं, सांगा बरं. व्हायरॉइड इट इज द स्ट्रक्चर वेअर देर इज RNA. RNA हे विदाऊट आहे बरं का बाळांनो. हे बघा याला विथ म्हणायचं, विदाऊट प्रोटीन कोट. जनरली कसं असतं, जनरली बाळांनो जिथं पण कुठं OID आलं याचा अर्थ च्या सारखा, व्हायरस सारखा, पण एक्झॅक्टली व्हायरस नाही. व्हायरस कसं असतं, प्रोटीन कोट RNA म्हणतात. याचा प्रोटीन कोट काढला, याला नेकेड करायचं, नेकेड RNA इज व्हायरॉइड. पुन्हा प्रिऑन्स. प्रिऑन्स म्हणजे जस्ट फोल्डेड प्रोटीनचा मॉलिक्यूल असतो. हा लिव्हिंग बॉडीमध्ये गेला तरी इन्फेक्शन करतो, त्याला आपण प्रिऑन्स म्हणले. हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, हो ना. मग आता आपला इंटरेस्ट कोणामध्ये बांधू, लक्ष देऊ नाही का. आपला इंटरेस्ट, तुमचा इंटरेस्ट कोणामध्ये मला माहित नाही, पण आपला इंटरेस्ट ॲज अ स्टुडंट ऑफ RCC बघू कोणाचा आहे. मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया अँड मेनी फंगाय कॅन बी ग्रोन ऑन न्यूट्रिएंट मीडिया. न्यूट्रिएंट मीडिया, आता याला काय म्हणायचं, न्यूट्रिएंट मीडिया म्हणजे असा मीडियम ज्याच्यामध्ये असतं काय, पेट्री डिश. या पेट्री डिशमध्ये काय असेल सर, या पेट्री डिशमध्ये असतं अगार जेल. काय असतं, अगार जेल. या पेट्री डिशमध्ये अगार जेल आहे, हे याला म्हणायचं न्यूट्रिएंट मीडिया. आणि मला सांगा अगार जेल जे इथं लिहायचं आहे तुम्ही पण, अगार जेल इज सिंथेसाइज्ड बाय रेड अल्गे, हे पण लिहायचं. सो याला म्हणायचं आपण पूर्ण NCERT रीडिंग, ठीक आहे ना. टू फॉर्म कॉलनीज दॅट कॅन बी सीन विथ नेकेड आईज. बघा तुम्हाला एक महत्त्वाचा क्वेश्चन, हा तुमचा बॅक्टेरिया आहे, हा मायक्रोस्कोपिक आहे, पण या बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन म्हणजे खूप सारे बॅक्टेरिया एकत्र आले, तर याला म्हणायचं बाळांनो बॅक्टेरियल कॉलनी. लक्ष देऊ नाही का. आता हिडन इन्फॉर्मेटिव्ह, बॅक्टेरिया इज अ मायक्रोस्कोपिक. You cannot observe bacteria by your naked eyes, but colony of the bacteria is not a microscopic structure. You can see it very easily. ठीक आहे ना. सो काय म्हणलं, कॉलनी जी असते ना बॅक्टेरियाची, इट कॅन बी सीन और इट इज विजिबल बाय नेकेड आईज. विजिबल बाय नेकेड आईज, ठीक आहे ना बेटा. उघड्या डोळ्यानं सुद्धा आपल्याला ही कॉलनी दिसू शकते, खूप महत्त्वाचं आहे. सच कल्चर्स आर यूज. कल्चरचा अर्थ काय बाळांनो, कल्चरचा अर्थ आहे बॅक्टेरियल पॉप्युलेशन. बॅक्टेरिया ज्या वाढलेत ना, बॅक्टेरिया ग्रोन, याला म्हणायचं कल्चर, ठीक आहे ना. वाढलेले बॅक्टेरिया आर युजफुल इन स्टडीज ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम. आता बघा पुढचा पेज बघूया बाळांनो, हा पूर्ण पार्ट तुम्हाला झालेला आहे. सो लेट अस गो टू द नेक्स्ट पेज, ठीक आहे ना. नेक्स्ट पेजवर आपण आता पुढचा पार्ट बघूया, काय असेल तो. खूप भारी पेज आहे बरं का बाळांनो. हे पेज जे आहे ना, यामध्ये काय काय दिले बघा. हे पेज जे आहे यात सगळ्यात अगोदर तुम्हाला दिलेला आहे बॅक्टेरियोफेज. हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे का, आहे. थेअरीमध्ये दिलाय का, दिला नाही. मग हा बॅक्टेरियोफेज ॲक्च्युली तुम्हाला इतर टॉपिक्समध्ये शिकायचा आहे, पण इथं डायग्राम दिलेली आहे. मग त्यामुळे लक्षात ठेवा, बॅक्टेरियोफेजचा हा हेड आहे, हे कॉलर आहे, ही टेल आहे, प्लेट आहे आणि पिन्स आहेत, प्रॉन्ग्स आहेत, ठीक आहे ना. ह्यामुळे समजून घ्या, ही डायग्राम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाची आहे. पण बॅक्टेरियोफेजला आपण इथं कधीच एक्सप्लेन करत नाही, पण आलाय पार्ट तर तुम्हाला मी सांगतो. लक्ष देऊ नाही का. आता हे काय आहे, लक्ष देऊ नाही का. याला थोडंसं लहान करू आपण, थोडं लहान. ओके. आता हे काय आहे, ॲक्च्युली हे तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये कधी झालं नसेल. थोडं लहान करूया आपण. हां, व्हेरी गुड. चलो बघा, इथं त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यांनी काय म्हणलं, बॅक्टेरियोफेज, बरोबर. ॲडिनो व्हायरस विच कॉजेस रिस्पायरेटरी इन्फेक्शन.
आता यांनी काय म्हणलं बघा बाळांनो, इथं त्यांनी काय दिलंय, हा आहे ॲडिनो व्हायरस. ठीक आहे ना, हा काय आहे ॲडिनो व्हायरस. याला लिहा असं, इट इज ॲडिनो व्हायरस. आणि हा ॲडिनो व्हायरस आहे बाळांनो, रिस्पायरेटरी इन्फेक्शन करतो. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, द गिव्हन डायग्राम बिलॉंग्स टू ॲडिनो व्हायरसेस. अरे हो की नाही, अशा पद्धतीनं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता अजून काय दिलं इथं, यांनी काय दिले बाळांनो, इथं खाली टोबॅको मोझाईक व्हायरस दिलाय. हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत बरं का. हा आहे टोबॅको मोझाईक व्हायरस, याला शॉर्ट फॉर्म मध्ये टोबॅको मोझाईक व्हायरस म्हणायचं. आणि हा जो टोबॅको मोझाईक व्हायरस आहे, कॉम्पॅक्ट रॉड शेप्ड व्हायरस आहे. काय आहे, रॉड शेप्ड. बघा इथं लगेच लिहा तुम्ही, रॉड शेप्ड स्ट्रक्चर कुठले कुठले आहेत, रॉड शेप्ड. तर सगळ्यात अगोदर टोबॅको मोझाईक व्हायरस आहे. पुन्हा लॅक्टोबॅसिल आहेत. बघा लॅक्टोबॅसिल, कुठलाही बॅक्टेरियाला जर बॅसिलाय असं म्हणलं असेल तर त्यांचा शेप रॉड शेप आहे, आठवलं. आणि अजून काय असू शकतं, रायझोबियम. काय, रायझोबियम म्हणजे हा सुद्धा बॅक्टेरिया जो आहे हा रॉड शेप. म्हणजे तुम्हाला रॉड शेप कुठले कुठले स्ट्रक्चर आहेत, एकाच जागेवर तुम्हाला अजून कुठला सापडला इथं लिहायचं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फायनल नीटला सुद्धा रिव्हिजन कराल, तुमचं टेक्स्ट बुक हे परफेक्ट असलं पाहिजे, एक्स्ट्रीम लेवलला पाहिजे. ठीक आहे ना, ओके. अजून काय दिलं इथं लक्ष दे, नाही का, मी हा छोटासा पार्ट जो आहे एक्सप्लेन करतो, मुलांनाही वाचताना जरा त्रास होतो. बघा इथं त्यांनी काय दिलंय, मॅग्निफाईड अबाउट 1 लाख टू 1.50 लाख एक्स असं दिलंय त्यांनी. एक्सचा अर्थ आहे पट, म्हणजे 1 लाख ते 1.5 लाख पटीने ह्याला मोठं केलेलं आहे. लक्ष देऊ नाही का. ठीक आहे ना. अजून काय काय दिलंय लक्ष देऊ नाही का. अजून बाळांनो इथं दिलेला आहे हा इकडचा पार्ट, कुठे गेलो, हा. आता इथं रॉड शेप्ड बॅक्टेरिया दिलाय आणि त्या बॅक्टेरियाला हे फ्लॅजेला दिले त्यांनी. काय दिलंय, फ्लॅजेला दिलेला आहे. ठीक आहे ना, ओके. सो आय होप तुम्हाला ह्या पेजवरचा इथपर्यंतची इन्फॉर्मेशन कळाली असेल. लेट्स गो टू द नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्टमध्ये ना बाळांनो यांनी काय दिलेलं आहे, पेट्री डिश दिलेली आहे. काय दिलेली आहे, पेट्री डिश. ठीक आहे ना. आणि या पेट्री डिश मध्ये कॉलनी आहे बॅक्टेरियाची. सो पेट्री डिश मध्ये आपण बॅक्टेरियल कॉलनी ग्रो केल्यानंतर कशा पद्धतीनं दिसू शकतं हे बघूया आपण. सो दिस इज व्हॉट पेट्री डिश इज. हे काय म्हणले बाळांनो, पेट्री डिश. या पेट्री डिश मध्ये ही बॅक्टेरियल कॉलनी आहे. काय आहे, बॅक्टेरियल कॉलनी. बघा हे बॅक्टेरियल कॉलनी आहेत. ठीक आहे ना, दीज आर बॅक्टेरियल कॉलनी. मग तुम्हाला बॅक्टेरिया दिसणार नाही पण कॉलनी दिसेल. आणि इथं याला नाव दिलं आहे फंगल कॉलनी. ठीक आहे ना, समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. म्हणजे खूप महत्त्वाचं आहे बाळांनो हे. ओके, आय होप तुम्हाला पूर्ण पार्ट इथला लक्षात आला असेल. ठीक आहे, आता आपण पुढच्या पेजवर जाऊया. जर पुढच्या पेजवर गेलो तर काय दिसतं, हा थेरी पार्ट आहे. ओके ठीक आहे ना, याला थोडंसं मोठं करू आपण. ओके चलो. So let's go to the next part. In chapter 8 you have read that microbes causes a large number of diseases in human beings. They also cause diseases in animals and plants. But this should not be make you think that all microbes are harmful. Right now, several microbes are useful to man even diverse way. वेगवेगळ्या पद्धतीने, डायव्हर्सचा अर्थ काय बाळांनो, वेगवेगळ्या पद्धतीने ते मदत करू शकतात. कसं, सम ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ मायक्रोब्स टू ह्युमन वेलफेअर आर डिस्कस्ड इन दिस टॉपिक. तर आपण पहिलं बघूया ॲप्लिकेशन. बघा बाळांनो, या टॉपिकमध्ये 5 ॲप्लिकेशन दिलेत. किती ॲप्लिकेशन, मायक्रोब्स कशी आपल्याला 5 पद्धतीने मदत करतात. तर पहिलं ॲप्लिकेशन आहे मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट. घरगुती वापरामध्ये मायक्रोब्स कशी मदत करतात. You would be surprised to know that we use microbes or products derived from microbes. Derived म्हणजे त्यांच्याकडून काढून घेतलेत आपण. Products from microbes or the products derived from microbes or from them every day. A common example is production of curd. Production of curd. Curd चा अर्थ काय, दही. From milk. Microorganisms such as lactobacillus. बघा लॅक्टोबॅसिलस, सिंगल बॅसिलस, लॅक्टोबॅसिल आहे, खूप सारे बॅसिल आहे. अँड अदर कॉमनली कॉल्ड एज लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया ग्रो इन मिल्क अँड कन्वर्ट इट टू कर्ड.
म्हणजे मिल्कचं कन्व्हर्जन कर्डमध्ये कोण करतं? लॅब करतं. मी बोललेलं कळलं. ड्युरिंग ग्रोथ लॅब प्रोड्युसेस ॲसिड्स. बघा लॅब प्रोड्युसेस हे खूप महत्त्वाचं आहे बाळांनो. बघा ड्युरिंग ग्रोथ हे मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो करायलेत आणि ग्रो करताना काय करतायत? हे ग्लुकोज या लॅक्टोज शुगरला खात आहेत. ड्युरिंग ग्रोथ द लॅब प्रोड्युसेस ॲसिड. काय तयार करतात? ॲसिड दॅट कोॲग्युलेट. सो पहिल्यांदा ॲसिड काय करतं? कोॲग्युलेट करतं आणि पार्शियली डायजेस्ट करतं. लक्षात ठेवा, NCERTनं जो सिक्वेन्स दिलाय तोच लक्षात ठेवायचा आहे, भले तो वेगळा असेल. सो पहिल्यांदा ॲसिड्स कोॲग्युलेट करतात आणि पार्शियली डायजेस्ट करतात. कुणाला? मिल्क प्रोटीन. मिल्क प्रोटीन जनरली कुठला असतो माहिती आहे का तुम्हाला? केसिन नावाचा मिल्क प्रोटीन आहे. लक्षात ठेवा बाळांनो. A small amount of curd is added to the fresh milk as inoculum or starter. तुम्हाला माहिती आहे आई दुधापासून दही बनवते त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं दही टाकते. हे थोडंसं दही जे असतं त्यामध्ये बॅक्टेरिया असतात आपले लॅब. इट कंटेन्स मिलियन्स ऑफ लॅब विच ॲट सुटेबल टेम्परेचर. बघा सुटेबल टेम्परेचर म्हणले बाळांनो. सुटेबलचा अर्थ काय? कमी टेम्परेचर नाही, ऑप्टिमम. जर टेम्परेचर कमी असेल आणि तुम्ही जर त्यात लॅब टाकलं तर बॅक्टेरिया ग्रो होत नाही, कारण त्यांचं एन्झाईम काम करत नाही कमी टेम्परेचरला. राईट. सो ॲट सुटेबल टेम्परेचर मल्टिप्लाय होतात. धस कन्व्हर्टिंग मिल्क टू कर्ड विच ऑल्सो इम्प्रूव्ह द न्यूट्रिशनल क्वालिटी. बघा बाळांनो याच्यावर नीटला क्वेश्चन पडलेला आहे. दही का खायचं असं जर कोणी विचारलं तर त्याला आपण सांगू का खायचं. पहिलं आहे काय? न्यूट्रिशनल क्वालिटी म्हणजे इट न्यूट्रिशनल क्वालिटी बाय इन्क्रीजिंग व्हिटॅमिन B12. सो व्हिटॅमिन B12 ला आपण काय म्हणतो बाळांनो? सायानो कोबालामाइन. ठीक आहे ना, सायानो कोबालामाइन म्हणतो. लक्ष देऊ नाही का? इन आवर स्टमक टू. आता NCERTला इथं स्टमकचा अर्थ ॲबडॉमिन म्हणायचं. ॲक्च्युली लॅब हे सिकममध्ये असतात. लक्षात ठेवा कुठं असतात? सिकममध्ये. पण NCERTनं स्टमक म्हणलंय ना तर त्यांना म्हणायचं ही स्टमक. ठीक आहे ना, याचा अर्थ स्टमक म्हणजे आपण म्हणतो ना हे पोट आहे मराठीतून. सो ते इन जनरल स्पोकन इंग्लिशमध्ये याला स्टमक म्हणतात. आता इथं स्टमकमध्ये स्पेसिफिकली कुठं म्हणजे ॲबडॉमिनमध्ये स्पेसिफिकली सिकममध्ये दिले बाळांनो. द लॅब प्ले व्हेरी बेनिफिशियल रोल इन चेकिंग डिसीज कॉजिंग मायक्रोब्स. डिसीज कॉजिंग मायक्रोब्सला चेक करणे. चेक करायचं म्हणजे काय? त्याला असं अंगाला तपासायचं नाही. चेक करण्याचा अर्थ आहे कंट्रोलिंग. ठीक आहे ना बेटा, कंट्रोल करायचं. ठीक आहे ना. सो कंट्रोलिंग द डिसीज कॉजिंग मायक्रोब्स हे दोन महत्त्वाचे हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला लिहून देताना हे पण सांगितलं की हे व्हिटॅमिन B12 लागतं कशासाठी? RBC सिंथेसिससाठी. आणि याच्याबरोबर तुम्हाला लागतं व्हिटॅमिन B12 बरोबर आयर्न, फोलिक ॲसिड, त्याच्यानंतर इरिथ्रोपॉयटिन, कॉर्टिझॉल, थायरॉक्झिन, इंट्रेन्सिक फॅक्टर. आठवलं की नाही? हे सगळं इथे लिहून ठेवायचं. मी बोललेलं काय आलं? राईट. द डो. आता डोचा अर्थ आहे पीठ. विच इज यूज्ड फॉर मेकिंग फूड सच ॲज डोसा अँड इडली इज ऑल्सो फर्मेंटेड बाय बॅक्टेरिया. द पफ्ड अप अपीअरन्स खूप महत्त्वाचं, यावर्षी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काय? दी पफ्ड अप फुगलेलं. बघा आपले चुरमुरे असतात ना त्यांना पफ्ड राईस म्हणतात. म्हणजे तुम्ही जर इडली डोस्यासाठी पीठ केलं आहे ना एवढं रात्री असल्यावर संध्याकाळी सकाळी एवढं बस म्हणून होते. बघा द पफ्ड अप अपीअरन्स ऑफ डो इज ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ CO2 gas. Can you tell which metabolic pathway is taking place resulting the formation of CO2? The answer will be of alcohol fermentation. आम्हाला डोळे बंद करून येते सर हे. राईट. वेअर डू यू थिंक द बॅक्टेरिया फॉर दिस फर्मेंटेशन कम फ्रॉम? आता आपण सांगितलं दे आर प्रेझेंट नॅचरली इन ब्लॅक ग्राम अँड राईस. लिहा तिथं तसं. राईट. म्हणजे सगळ्याच क्वेश्चन्सचं तुम्हाला आन्सर माहिती आहेत बरं का. म्हणजे तुम्ही कंटेक्स्ट क्वेश्चन घ्या काहीही घ्या तुमचं सगळं शिकवून झालेलं आहे, फक्त त्याला आपण रिफाईन करतोय. सिमिलरली द डो विच इज यूज्ड फॉर मेकिंग ब्रेड. ब्लू करा रे याला, रेड करू नका. याला काय करा? ब्लू करा. हां. ब्रेड करण्यासाठी जो वापरतो आपण मेकिंग ब्रेड इज फर्मेंटेड युजिंग बेकर्स ईस्ट. बेकर्स ईस्ट मग कुणाला नाव दिलेलं सांगा बरं? सॅकरोमायसिस सर्व्हेसी. राईट ना. अ नंबर ऑफ ट्रॅडिशनल ड्रिंक्स. आता पुढचा प्रोडक्ट ट्रॅडिशनल ड्रिंक कुठली आहे? अँड फूड्स आर ऑल्सो मेड अप ऑफ ऑल्सो फर्मेंटेशन बाय मायक्रोब्स. बघा तुम्हाला फर्मेंटेशनचा एक प्रोडक्ट सांगतो तुम्हाला, उदाहरण जर माहीत असेल तर आपला ढोकळा. चला सांगा बरं.
ढोकळ्यामध्ये कुठलं फर्मेंटेशन होत असेल. होमवर्क तुम्हाला, माझा नंबर माहिती आहे ना 9527 वाला, त्याच्यावर नंबर होतो. ढोकळ्यामध्ये कुठल्या प्रकारचं फर्मेंटेशन असेल बघू. टॉडी 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 आपल्या न आवडीचं, काही जणांच्या आवडीचं. टॉडी इज अ ट्रॅडिशनल ड्रिंक ऑफ सम पार्ट ऑफ द साऊदर्न इंडिया. हा सुद्धा MCQ बरं का बाळांनो. असे MCQ ज्यांच्याकडे आपलं लक्ष जात नाही ना त्यांना असं नाव द्यायचं. तुम्हाला सांगतो काय करायचं. ज्यांच्याकडे आपलं लक्ष जात नाही ना त्यांना थोडंसं असं लिहा. लहान करतो याला. त्यांना हे बघा असं करायचं. VH MCQ करायचं. आता व्हेरी इम्पॉर्टंट MCQ, H फॉर हिडन. म्हणजे साऊदर्न इंडिया या शब्दाकडे आपलं लक्ष जात नाही. इट इज ऑल्सो मेड बाय फर्मेंटिंग अ सॅप फ्रॉम पाम. सॅप म्हणजे साप नाही, सॅप म्हणजे लिक्विड तरल पदार्थ. ठीक आहे ना. पाम सॅप म्हणायचं त्याला. फ्रॉम पाम, पाम म्हणजे ते टॉडीचं झाड. मायक्रोब्स आर ऑल्सो यूज्ड टू फर्मेंट फिश, सोयाबीन अँड बांबू शूट्स टू मेक फूड. हे जे बॅम्बू सोयाबीन आहे की नाही बानू, हे फिश फर्मेंट, हे चायनीज प्रोडक्ट आहेत बरं का. आपल्या इथे एवढं जास्त वापरलं जात नाही. चीज इज वन ऑफ द ओल्डेस्ट फूड आयटम्स इन विच मायक्रोब्स वेअर यूज्ड. डिफरंट व्हरायटीज ऑफ चीज आर नोन बाय देअर. लईच भारी वाक्य बरं का, लक्ष देऊ नये का. डिफरंट व्हरायटीज कुठे गेलो. डिफरंट व्हरायटीज ऑफ चीज आर नोन बाय देअर TFT कॅरेक्टरिस्टिक, टेक्स्चर, फ्लेवर अँड टेस्ट. याला टेस्ट TFT म्हणायचं. द स्पेसिफिसिटी कमिंग फ्रॉम दी मायक्रोब यूज्ड. म्हणजे याला म्हणायचं बाळांनो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हिडन MCQ. कधीही VH MCQ ज्यावेळेस कराल त्यावेळेस तो रेड न करा, कारण तो जो पार्ट आहे तुम्हाला लक्षात राहायची शक्यता कमी आहे. ठीक आहे ना बेटा. फॉर एक्झाम्पल लार्ज होल्स इन स्विस चीज. बघा ऑलरेडी मी तुम्हाला ट्रिक पण सांगितलेले बाळांनो. स्विस चीज लिहिताना कसं लिहायचं म्हणजे तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये होल्स आहेत की नाही. बघा काय म्हणलं, कुठे गेलं. हां, फॉर एक्झाम्पल लार्ज होल्स इन स्विस चीज. स्विस चीज लार्ज होल्स आहेत आर ड्यू टू प्रोडक्शन ऑफ लार्ज अमाउंट ऑफ CO2 बाय बॅक्टेरियम नेम्ड प्रोपिओनी बॅक्टेरियम शर्मानी. ठीक आहे ना बेटा, खूप महत्त्वाचं आहे. शर्मानी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं रोहित शर्माची बायको स्वित्झर्लंडची आहे का नाही, उगं म्हणायचं आपण. द रॉकफोर्ट चीज आर रायपन्ड बाय. बघा रायपन्ड बायचा अर्थ काय, रायपन करण्याचा अर्थ पिकवणे नाही. आज चीज बनवायला ठेवलं तर बॅक्टेरियल ॲक्शन आतमध्ये सुरू झाली, 6 महिन्यानंतर चीज बनलं. ही जी प्रोसेस आहे 6 महिन्याची, चीज परफेक्ट तयार व्हायची, या प्रोसेसला म्हणायचं रायपनिंग. The cheese are ripened by or growing of specific fungi on them which gives them a particular flavor. लक्ष देऊ नये का, एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे बाळांनो. इथं काय म्हणलंय बघा. दी रॉकफोर्ट चीज कुठे गेलं. दी रॉकफोर्ट चीज आर रायपन्ड बाय ग्रोईंग अ स्पेसिफिक फंगस. म्हणजे एक रॉकफोर्ट चीज हे फंगल ओरिजिनचे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्यावर आपण ही जे फंगस ग्रो करतो बाळांनो, ही ब्ल्यू कलरची एक युनिक फंगस आहे. तुम्हाला सांगितलं पेनिसिलियम रॉकफोर्टी म्हणून याला ब्ल्यू चीज पण म्हणतो. आणि या चीजमुळं या फंगसमुळं याला एक युनिक टेस्ट येते, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. इट विल हॅव युनिक फ्लेवर. फ्लेवर नाही, इथं टेस्ट आहे, लक्षात ठेवा का बाळांनो. तुम्हाला माहिती आहे युनिक फ्लेवर इज ड्यू टू दॅट फंगस. युनिक फ्लेवर नॉट टेस्ट. देर इज डिफरन्स बिटवीन टेस्ट अँड फ्लेवर. वाक्य हे तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी येऊ शकतो. मी बोललेलं कळालं बाळांनो. आय होप की तुम्हाला NCERT रीडिंग खूप छान पद्धतीने तुम्ही सोबत पूर्ण अंडरलाईन्स करायच्या आहेत. तुम्ही ज्यावेळेस पण मला भेटायला याल तुम्ही तुमचं टेक्स्टबुक सोबत घेऊन या. मला दाखवा सर मी हे NCERT रीडिंग केलं, सर मी तुम्ही दिलेलं NCERT पोस्टमॉर्टम हे बघा अशा पद्धतीनं केलं, सर या नोट्स मी अशा काढलेल्या आहेत. आणि मग बघू आपण कोण खूप छान पद्धतीने हे सगळं करतं बाळांनो. ठीक आहे. मला खूप साऱ्या मुलांचे मेसेजेस काय आले की सर हा NCERT रीडिंगचा पार्ट जो आहे म्हणजे बघा ते खूप साऱ्या वेगवेगळ्या मोठ्या शहरांमधल्या इन्स्टिट्यूटमधून आलेत आपल्याकडे यावेळी रिपीटर्स जे आहेत ते. त्यांचं म्हणणं की सर NCERT रीडिंग आणि पोस्टमॉर्टम काही आम्हाला माहीत नव्हतं. बघा आणि NCERT रीडिंग ज्यावेळेस तुमची होते त्यावेळेस मायक्रो कन्सेप्ट सुद्धा तुमच्या सहज क्लिअर होतात. आणि आपण लेक्चर्समध्ये त्या करतोच, पण रीडिंग करत असताना कसं असतं एका फ्लोमध्ये होऊन जातं. मग तुम्हाला NCERT रीड करताना प्रॉब्लेम येत नाही. राईट, एकदम बरोबर. बघा बाळांनो
इवन इन इंडस्ट्री मायक्रोब्स आर युज्ड टू सिंथेसाइज. आपण सेकंड ॲप्लिकेशन बघणार आहोत, मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट. राईट ना. बरं, काय म्हणतो बघा, इवन इन इंडस्ट्रीज मायक्रोब्स आर युज्ड टू सिंथेसाइज अ नंबर ऑफ प्रोडक्ट्स व्हॅल्युएबल टू ह्युमन बिंग्स. असे खूप सारे प्रोडक्ट आहेत जे माणसाला गरजेचे असलेले आहेत, जे इंडस्ट्रीजमध्ये तयार करतो. बघा, तुम्ही तुमचं ब्ल्यू आणि रेड पेन सोबत ठेवलं असेलच, आणि मी जे जे लेबलिंग सांगणार आहे ते लेबलिंग करा. जे आम्ही लेबलिंग महत्त्वाचं आहे सांगू त्याच्या बाहेरचा क्वेश्चन येणार नाही. हे सगळ्या 38 टॉपिक्सला लागू पडते, लक्ष द्या बाळा. बेवरेजेस, बेवरेजचा अर्थ आहे बाळांनो ड्रिंक. ती होणार सर नेमकं कसली ड्रिंक? अभि ड्रिंकचा अर्थ आहे पेय, पेय. ठीक आहे ना. बेवरेजेस अँड अँटीबायोटिक्स आर सम ऑफ द एक्झाम्पल्स. Production on an industrial scales require a growing of microbe in very large, बघा, very large vessel called as fermenter. बाळांनो, याला तुम्ही VVMCQ म्हणा. का बरं सर? कारण जी व्हेसल आहे, भांड, व्हेसलचा अर्थ काय? भांड. हे मोठं मोठं टाकी असते ना, त्या टाकीला म्हणायचं फर्मेंटर. फर्मेंटर इज नॉट अ पर्सन, इट इज अ व्हेसल. राईट. आता हा पार्ट लिहिला, आपण पुढे जाऊ. तुम्हाला प्रत्येक वर्डला काय इम्पॉर्टन्स आहे हे माहित पाहिजे बाळा. चलो, आता यामध्ये आपण, मी तुम्हाला ऑलरेडी शिकवताना सांगितलं की जे सेकंड ॲप्लिकेशन आहे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्सचं, यामध्ये आपण 3 सब टाईप केलेत बाळांनो. यातली पहिली सब टाईप बघू, काय आहे? फर्मेंटेड बेवरेजेस. काय आहे बाळांनो? फर्मेंटेड बेवरेजेस म्हणजे असे बेवरेजेस जे की अल्कोहोल असलेले आहेत आणि त्यांना फर्मेंट केलेलं आहे, अल्कोहोलिक बेवरेजेस. मायक्रोब्स स्पेशली ईस्ट हॅव बीन युज्ड फॉर टाइम्स इमोरियल फॉर प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस. इमेमोरियलचा अर्थ आहे ज्यावेळेसपासून आपल्याला आठवत नाही, म्हणजे खूप काळापासून, सिन्स लॉंग, फॉर द प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस लाईक वाईन, बियर, विस्की, ब्रँडी, रम. नावं तर बघा कशी कशी दिले ते. फॉर धिस पर्पज, हे बनवण्यासाठी. द सेम ईस्ट, ही या प्रत्येक जणामध्ये ईस्ट तेच आहे, तिचं नाव सॅक्रोमायसिस सर्वेसी, युज्ड फॉर ब्रेड मेकिंग अँड कॉमनली कॉल्ड ॲज ब्रिवर्स ईस्ट. बघा बघा, खूप महत्त्वाचं आहे. एक तर तुम्हाला गोष्ट काय कळाली की ब्रेड मेकिंग मधली ईस्ट आणि अल्कोहोल फर्मेंट प्रोडक्शन मधली ईस्ट, दोन्ही ईस्ट सेम आहेत. बाळांनो, लक्षात ठेवा, ईस्ट दोन्हीकडच्या सेम आहेत. आता हे जे ब्रिवर्स ईस्ट इज युज्ड फॉर फर्मेंटिंग माल्टेड सिरियल्स, माल्टेड सिरियल्स अँड फ्रूट ज्युसेस. बघा बाळांनो, माल्टेड सिरियल्स अँड फ्रूट ज्युसेस ॲक्च्युली इट इज दी सबस्ट्रेट. काय आहे बाळांनो? हा सबस्ट्रेट आहे. याला दुसरं नाव NCERTनं दिलेलं रॉ मटेरियल. प्रोड्युसेस इथेनॉल म्हणजे दारू. डू यू रिकलेक्ट द मेटाबॉलिक रिॲक्शन विच रिझल्ट इन द प्रोडक्शन ऑफ इथेनॉल बाय ईस्ट? बाळांनो, या मेटाबॉलिक रिॲक्शनला आपण म्हणतो अल्कोहोल फर्मेंटेशन. राईट. आता काय म्हणलं बघा, डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ बेवरेज, डिपेंडिंग ऑन द टाईप, बघा रेड पर्यंत, आता डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ दी रॉ मटेरियल युज्ड, म्हणजे रॉ मटेरियल तुम्ही काय वापरलंय, काय वापरलं? माल्टेड सिरियल्स वापरले की फ्रूट ज्यूस वापरलं. फॉर द फर्मेंटेशन अँड द टाईप ऑफ प्रोसेस विथ और विदाउट डिस्टिलेशन, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हिडन MCQ. या दोन फॅक्टरवरच सगळी प्रोसेस और कुठल्या प्रकारचं अल्कोहोलिक बेवरेज तयार होतं आहे डिपेंड आहे. ठीक आहे ना बाळा? ओके, या दोन प्रोसेसवर विथ और विदाउट डिस्टिलेशन. राईट ना? ओके, डान्स करायला. ठीक आहे. ओके, so produced with or without distillation. बाळांनो, whereas the whiskey, brandy and rum, आता यामध्ये काही प्रोडक्ट्स असे आहेत जे विथ डिस्टिलेशन तयार होतील, काही प्रोडक्ट असे आहेत जे विदाउट डिस्टिलेशन. बघा, आपण याला थोडंसं मोठं करूया. बघा, विथ और विदाउट डिस्टिलेशन, whereas whiskey, brandy and rum are produced by distillation. म्हणण्याचा अर्थ काय बाळांनो? वाईन अँड बियर आर प्रोड्यूस्ड विदाउट डिस्टिलेशन, whereas whiskey, brandy and rum are produced by distillation. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे क्लासिफिकेशन दिलंय ना, फक्त प्रोसेसच्या बेसिसवर दिलंय. ठीक आहे ना? त्यांनी NCERTनं म्हणलं की प्रोसेस कुठली वापरता,
आणि रॉ मटेरियल काय याच्यानुसार तुमचा प्रोडक्ट ठरतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माल्टेड सिरियल्ससाठी जर तुम्हाला विचारलं आणि दुसरं माल्टेड सिरियल्स तर त्याचं उत्तर असेल बियर. बियर माल्टेड सिरियल पासून बनवतात. आणि फ्रूट ज्यूस पासून जर काय आहे विचारलं तर तुम्हाला म्हणायचं आहे वाईन. हे पण लक्षात ठेवा. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट MCQ बेटा. ठीक आहे ना. ओके, व्हेरी गुड. आता लक्ष देऊ नाही का बाळांनो. काय नेक्स्ट आहे सेकंड पार्ट. बघा शिकवताना खूप मोठं वाटतं, एनसाठी ते एकदम छोटं दिलेलं असतं. Antibiotics produced by microbes are regarded as one of the most significant discoveries of the 20th century. 20व्या सेंचुरीची वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिस्कवरीज आहे बाळांनो. ठीक आहे ना. वॅक्समन नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्यांनी ही टर्म अँटीबायोटिक डिस्कवर केली होती. वॅक्समन. ठीक आहे ना. वॅक्समन. ठीक आहे बाळांनो. वॅक्समन डिराइव्ह द टर्म अँटीबायोटिक. राईट. मला वाटत नाही कोण विचारेल, पण जरी चुकून विचारलं तर सेल्समन वॅक्समन नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी अँटीबायोटिक टर्म तयार केली होती, कॉइन केली होती. 20th century and have greatly contributed towards the welfare of the human society. Anti is a Greek word. बघा हा जो अँटी वर्ड आहे, अँटी नाही अँटी वर्ड आहे, हा ग्रीक वर्ड आहे बाळांनो. अँटी इज अ ग्रीक वर्ड that means against. Anti is a Greek word that means against, and bio means life. Together they mean against life in a context of disease. बघा in context of disease causing organism, whereas with reference to human beings they are pro life. म्हणजे माणसासाठी pro life आणि disease causing microbes साठी against life and not against for humans. Antibiotics are chemical substances which are produced by some microbe and can kill or retard. जे किल करतात ना बाळांनो त्यांना म्हणायचं बॅक्टेरियोसाइडल. बॅक्टेरियोसाइडल. आणि जे रिटार्ड करतात किंवा स्टॉप करतात ग्रोथ त्यांना म्हणायचं बॅक्टेरियोस्टॅटिक. बॅक्टेरियोस्टॅटिक. लक्ष देऊ नाही का. सो दे किल और रिटार्ड the growth of other disease causing microbe. त्यांना म्हणायचं definition. This is definition. You are familiar with the commonly used antibiotic penicillin. Do you know that the penicillin was the first antibiotic? That the penicillin was the first antibiotic to be discovered and it was a chancy discovery. Chancy म्हणजे त्याला लावायचा नव्हता, शोध लागला. ते म्हणजे सर आम्हाला मेडिकलला जायचं होतं, आम्ही जाईना गेलात, आमचा नंबर लागला गेलाय आणि त्याला लावायचा नव्हता, लागला शोध. हार्डवर्क करावं लागते रे बाळांनो. कुठलंही सक्सेस मिळण्यासाठी खूप हार्डवर्क करावं लागते. तुम्हीच राहिले होते सांगायचे आता. अलेक्झांडर फ्लेमिंग वाईल वर्किंग ऑन स्टॅफिलोकोकाय. बघा त्यांनी काय दिले, एका आळशी सायंटिस्टचं इन्फॉर्मेशन दिले. अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचा द ग्रेट सायंटिस्ट, ग्रेट आळशी सायंटिस्ट, वाईल वर्किंग ऑन द स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरिया वन्स ऑब्झर्व, एकदा ऑब्झर्व केलं काय, मोल्ड. मोल्ड म्हणजे काय सर, मोल्डचा अर्थ आहे फंगस. ग्रोईंग ऑन वन ऑफ हिज अनवॉश्ड कल्चर. अनवॉश्ड कल्चर म्हणजे अनवॉश्ड पेट्री डिश प्लेट अराउंड विच स्टॅफिलोकोकाय कुड नॉट ग्रो. त्याला कळालं की त्या मोल्डच्या कडेला त्या स्टॅफिलोकोकाय ग्रो होत नाही. ही फाउंड आउट दॅट it was due to the chemical produced by the mold and he named it the penicillin. बघा पेनिसिलिन हे नाव सुद्धा त्याच साहेबांनी दिलेलं आहे. त्यांचं नाव आहे अलेक्झांडर काका. हे जे अलेक्झांडर काका आहेत त्यानुसार आमचे मामा आहेत ते. ठीक आहे. अलेक्झांडर मामा आहेत, यांनी पहिले पेनिसिलिन नावाचं एक अँटीबायोटिक शोधलं. पेनिसिलिन अँटीबायोटिक शोधलं नाही, ॲक्च्युली त्यांनी केमिकल शोधलं. इट कॅन बी युज्ड ॲज अन अँटीबायोटिक वॉज डिस्कवर्ड बाय फ्लोरेन्स चॅन. Working on Staphylococci bacteria, once observed a mold growing in one of his unwashed culture plates around which Staphylococci could not grow. He found out that it was due to the chemical produced by the mold and he named it penicillin. So penicillin ही जर टर्म कोणी दिली तर त्याचं उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. टर्म वॉज कॉइन्ड बाय अलेक्झांडर फ्लेमिंग. पेनिसिलिन बरं का. आफ्टर द मोल्ड पेनिसिलिन नोटॅटम, म्हणजे पेनिसिलिन नोटॅटम नावाची मोल्ड होते, फंगस होते आणि त्याच्या नावावरून पेनिसिलिन आली. हावेवर इट्स फुल पोटेन्शियल ॲज अन इफेक्टिव्ह अँटीबायोटिक वॉज इस्टॅब्लिश्ड मच लेट बाय अर्न्स्ट चेन अँड
हॉवर्ड फ्लोरी. हॉवर्ड फ्लोरी आणि अर्न्स्ट चेन नावाच्या दोन कार्यकर्त्यांनी याचं अँटीबायोटिक पोटेन्शियल शोधलं. तेवढंच केलं नाही बघा. दिस अँटीबायोटिक वॉज एक्सटेन्सिव्हली, खूप लार्ज प्रमाणामध्ये यूज्ड टू ट्रीट अमेरिकन सोल्जर्स हू वुंडेड इन वर्ल्ड वॉर सेकंड. दुसऱ्या वर्ल्ड वॉरमध्ये अमेरिकन सोल्जर जे जखमी झाले होते त्यांना ट्रीट केलं. फ्लेमिंग, चेन अँड फ्लोरी वेर अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन 1945 फॉर सच अ डिस्कवरी. बघा, फ्लोरेन चेन लई इमानदार होते. त्यांनी याचं कॉन्ट्रीब्युशन, याचं श्रेय त्या आपल्या अलेक्झांडर फ्लेमिंगला सुद्धा दिलं. नेक्स्ट पेज जायचं का बाळांनो? चलो, व्हेरी गुड. बघा, एनसीईआरटी रीडिंग हा जो असा पार्ट आहे बाळांनो, तुम्ही जो आठवड्याभरात वाचलेला पार्ट आहे, कधी कधी पूर्ण 1-2 लेक्चरमध्ये ते एनसीईआरटी रीडिंगला होऊन जातं. लक्षात आलं ना? राईट, ओके. आता लक्ष देऊ नाही का? आफ्टर पेनिसिलिन other antibiotics were also purified from other microbes. Can you name some of the other antibiotics and find out their sources? Antibiotics have greatly improved our capacity to treat deadly diseases such as plague, whooping cough, काली खांशी and diphtheria. बघा, याच्यामध्ये यावर्षी नीटला पडणारा क्वेश्चन आहे बाळांनो. काय क्वेश्चन आहे सर आणि तुम्हाला कसं कळालं? लक्ष देऊ नाही का? इथं तुम्हाला मॅच द करेक्ट पेअर खूप महत्त्वाचा आहे. मॅच द करेक्ट पेअर, ठीक आहे ना? म्हणजे काय मॅच द करेक्ट पेअर? कुठल्या डिसीजेसच्या अगेन्स्ट अँटीबायोटिक वापरतात त्यांचे नाव दिलेत. प्लेग, ठीक आहे ना? प्लेग हा एक असा डिसीज आहे ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया, इट इज अ बॅक्टेरियल डिसीज बेटा. वुपिंग कफ म्हणजे काली खाशी, त्याला मराठीतून आपण डांग्या खोकला असं म्हणतो. एवढं माणूस खोकतं की शेजारच्या बाहेरच होऊन जाईल एवढं. सो तुम्हाला क्वेश्चन असा असेल, सेक्शन तुम्हाला कॉलम ए मध्ये वुपिंग कफ असेल, डिप्थेरिया असेल आणि लेप्रसी असेल, आणि कॉलम बी मध्ये काली खासी असेल, गालघोटू आणि कुष्ठरोग असेल. बाळांनो, मॅच द करेक्ट पेअरसाठी यावर्षी क्वेश्चन येणार म्हणजे येणार तुमच्या नीटला 2022ला. विच यूज्ड टू किल मिलियन्स ऑफ ओव्हर ग्लोब्स. म्हणजे असे हे आजार आहेत ज्यांच्यामुळं मिलियन्स ऑफ लोकांची डेथ झालेली आहे ह्या ग्लोबमध्ये, म्हणजे पृथ्वीवर. वी कॅनॉट इमॅजिन अ वर्ल्ड विदाउट अँटीबायोटिक, ठीक आहे ना? आता लास्ट थर्ड ॲप्लिकेशन, केमिकल्स, एन्झाईम्स अँड ऑदर बायो ॲक्टिव्ह एजंट्स. ऑदर म्हणजे इतर बायो ॲक्टिव्ह एजंट्स, ठीक आहे ना? बघूया काय काय दिलंय. मायक्रोब्स आर ऑल्सो युज्ड फॉर कमर्शियल अँड, ब्लू न नाही, रेड न करायचं बरं का बाळांनो, आपलं सॉरी, ब्लू न करा. कमर्शियल अँड इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ सर्टन केमिकल्स लाईक ऑर्गॅनिक ॲसिड्स, अल्कोहोल्स अँड एन्झाईम्स. एक्झाम्पल ऑफ ॲसिड प्रोड्युसर्स आर ॲस्परगिलस नायगर, ठीक आहे ना? इट इज अ फंगस ऑफ सायट्रिक ॲसिड. काय तयार करते? आतापर्यंत या बीटवर 3 वेळा नीटला क्वेश्चन आलाय, फक्त नीटला 3 वेळा, इतर एक्झामला. त्यामुळे आयाच्या पुढे पण यायची शक्यता आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉमन थिंग्स आर ऑलवेज कॉमन. हा रूल मेडिकल कॉलेजचा आहे की जे डिसीजेस कॉमन आहेत ना ते नेहमी कॉमन असतात. एखाद्याला ताप आला आणि इंडियामध्ये आहे आणि त्याला येलो फिवर झाला असं म्हणलं तर चालणार नाही. येलो फिवर इज अनकॉमन इन इंडिया. ताप आला तर इंडियामध्ये त्याला टायफॉइड असू शकतो, डेंगू असू शकतो, मलेरिया असू शकतो, व्हायरल फिवर असू शकतो. तुम्ही येलो फिवर म्हणलं तर इट इज व्हेरी अनकॉमन. सो कॉमन थिंग्स आर ऑलवेज कॉमन. कॉमन क्वेश्चन्स आर ऑलवेज आस्क्ड कॉमनली. आतापर्यंत 3 वेळा आलाय म्हणजे तूच काय स्पेशल नाही, तुझ्या वेळेस येणार नाही असं नाही, येऊ शकतं. काय म्हणलं? ॲस्परगिलस नायगर, इट इज अ फंगस ऑफ अ सायट्रिक ॲसिड. ॲसिटोबॅक्टर ॲसिटाय, a bacterium of acetic acid. Clostridium butylicum, a bacterium of the butyric acid, and the lactobacillus is a bacterium of lactic acid. मी तुम्हाला ऑलरेडी इथं सांगितलं, लॅब म्हणायचं. काय म्हणायचं? लॅब. आणि पुन्हा ABC म्हणायचं. म्हणजे पहिले 3 बॅक्टेरिया आणि नंतर जे येतात एक जे सी आहे सायट्रिक ॲसिड, ते फंगस. ईस्ट कुठे गेलं? ईस्ट सॅक्रोमायसिस सर्वेसी इज यूज्ड फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ इथेनॉल. मायक्रोब्स आर ऑल्सो यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ एन्झाईम्स. बघा, हा पूर्ण पॅरेग्राफ खूप महत्वाचा आहे. लायपेज आर यूज्ड इन द डिटर्जंट. लायपेज डिटर्जंटमध्ये वापरायचं. फॉर्म्युलेशन अँड हेल्पफुल इन रिमूव्हिंग ऑल ऑइली स्टेन्स. ऑइली स्टेन रिमूव्ह करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. ऑइली स्टेन फ्रॉम लॉन्ड्री, ठीक आहे? यू मस्ट हॅव नोटिस्ड दॅट बॉटल्ड फ्रूट ज्युसेस. नेक्स्ट आहे, बॉटल्ड फ्रूट ज्युसेस आर ब्रॉट फ्रॉम द मार्केट are clearer as compared to those made at home. This is because the bottled juices are clarified by the use of pectinases
अँड प्रोटीएजेस. सगळं तोंड पाठ आहे तुम्हाला, मला माहिती आहे, आणि तेही न पाठ करता. ठीक आहे ना. स्ट्रेप्टोकायनेज प्रोड्यूस्ड बाय द बॅक्टेरियम स्ट्रेप्टोकोकस अँड मॉडिफाईड बाय जेनेटिक इंजिनिअरिंग. आता बघा इथं काय म्हणले, जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून आपण स्ट्रेप्टोकोकसला मॉडिफाय करू शकतो. बघा, स्ट्रेप्टोकोकाय कॅन प्रोड्यूस स्ट्रेप्टोकायनेज. पण जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय करतात, हा जो स्ट्रेप्टोकायनेज तयार करायचा, एन्झाईम तयार करायचा जो जीन आहे, तो अशा नॉन व्हायरुलंट एखाद्या बॅक्टेरियामध्ये टाकतात जो खूप जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेप्टोकायनेज तयार करू शकतो. इज यूज्ड ॲज अ क्लॉट बस्टर. बघा काय म्हणले, जेनेटिक इंजिनिअरिंग, आणि याला आपण क्लॉट बस्टर म्हणले. कुणाला पाहणो, स्ट्रेप्टोकायनेज. फॉर रिमूव्हिंग ऑफ क्लॉट फ्रॉम द ब्लड व्हेसल ऑफ पेशंट हू हॅव अंडरगॉन मायोकार्डियल. बघा याला क्लीन करतो अगोदर. अशा पेशंटमध्ये बाळांनो आपण याला वापरायचं जे हू हॅव अंडरगॉन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. राईट ना. बघा कुठे गेलं, Streptococcus and modified by genetic engineering is used as a clot buster for removing clot from blood vessels of a patient who have undergone myocardial infarction leading to heart attack. ज्याच्यामुळे हार्ट अटॅक होतो असं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन आहे, अशा पेशंटला ट्रीट करण्यासाठी स्ट्रेप्टोकायनेज वापरलं जातं. अनदर बायोएक्टिव्ह मॉलिक्यूल सायक्लोस्पोरिन ए इज दॅट इज युज्ड ॲज अन इम्युनोसप्रेसिव्ह एजंट. दुसरा सांगितला होता मी तुम्हाला, कॉर्टिसॉल, विच इज एन एक्झाम्पल ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड. इट इज ऑल्सो इम्युनोसप्रेसंट. In organ transplant patient is produced by the fungus Trichoderma polysporum. Statin produced by the yeast Monascus purpureus have been commercialized as a blood cholesterol lowering agent. It acts by competitively inhibiting the enzyme responsible for the synthesis of cholesterol. खूप महत्त्वाचं आहे बाळांनो, मी बोललेलं कळलं. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो स्ट्रेप्टोकायनेज आहे हा फायब्रिनोलायटिक इन नेचर असतो बरं का. फायब्रिनोलायटिक म्हणजे हे जे आपले क्लॉट आहेत, या क्लॉटमध्ये फायब्रिन नावाचे फायबर असतात, त्यांना ब्रेक केलं की क्लॉट बस्ट होऊन जातो. ठीक आहे ना, इथपर्यंत काय आलं. आता पुढचा पार्ट आहे बाळांनो, नेक्स्ट पार्ट इज यूज ऑफ मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट. ठीक आहे ना, चला याला क्लीन करू, पुढच्या पेजवर जाऊ. सो द नेक्स्ट पार्ट इज यूज ऑफ मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट. आता सिवेज काय आहे आपल्याला ऑलरेडी मी शिकवलं आहे, पण तरी तुम्हाला इथं एक ईच अँड एव्हरी पार्ट आपण रीड करणार आहे. आय एम शुअर की तुम्ही रेड आणि ब्लू पेन घेऊन बसलाय, जिथं मी सांगतो तिथं बरोबर अंडरलाईन करून खून करायची आहे. वी नो दॅट द लार्ज क्वांटिटीज ऑफ द वॉटर, वेस्ट वॉटर आर जनरेटेड एव्हरी डे इन सिटीज अँड टाउन. A major component of this wastewater is a human excreta. It is very important, hidden MCQ. It is the major component of the wastewater is human excreta. Very important, very important MCQ बेटा. ठीक है ना, लक्ष जात नाही याच्याकडे. राइट. दिस म्युनिसिपल वेस्ट वॉटर, हे जे म्युनिसिपल वेस्ट वॉटर आहे इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिवेज. याला आपण काय म्हणतो बाळांनो, सिवेज. इट कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर अँड मायक्रोब्स. बघा एवढंच नाही आहेत, अजून खूप सारे आहे. मेनी ऑफ विच आर पॅथोजेनिक. हॅव यू एव्हर वंडर्ड वेअर धिस ह्यूज क्वांटिटी ऑफ सिवेज और अर्बन वेस्ट वॉटर इज डिस्पोज्ड डेली. ठीक आहे ना. बघा मी तुम्हाला काय सांगितलंय की सिवेजमध्ये 5 कंपोनंट आहेत, पण इथे एक लाईन दिली, इट कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर अँड मायक्रोब. तर वाक्य लक्षात ठेवा, लार्ज अमाऊंट ऑफ काय आहे बाळांनो, ऑर्गॅनिक मॅटर. त्यात ह्युमन एक्सक्रेटा आला आणि ऑर्गॅनिक मॅटर पण आला आणि मायक्रोब पण आहेत. ठीक आहे ना. दिस कॅनॉट बी डिस्चार्ज इन टू नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. वॉटर बॉडीचा अर्थ आहे जलाशय. रिव्हर अँड स्ट्रीम डायरेक्टली, स्ट्रीम म्हणजे धबधबे किंवा ओढे. You can understand why before disposal. Hence, sewage is treated in a sewage treatment plant to make it less polluting. बघा sewage treatment plant काय करतं, make that sewage into less polluting water. The treatment of waste water is done by, ही जी वेस्ट वॉटरची किंवा सिवेजची ट्रीटमेंट आहे ना बाळांनो, कोण करतं लक्ष देऊ नाही का. इट इज डन बाय, कोण करत असेल, प्रायमरी अँड सेकंडरी ट्रीटमेंट करते सर. हां एकदम बरोबर. हेट्रोट्रॉपिक मायक्रो ऑर्गॅनिझम कोण करतं बाळांनो, हेट्रोट्रॉपिक मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे ना. आता लक्ष देऊ नाही का, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे इथं जे मायक्रोब्स आहेत हे हेटेरोट्रॉपिक आहेत आणि एरोबिक आहेत. कसे आहेत, हेटेरोट्रॉपिक आणि एरोबिक. राईट.
हेट्रोट्रॉपिक मायक्रोब्स नॅचरली प्रेझेंट इन सिवेज. बघा सगळ्यात महत्त्वाचे बाळांनो, these heterotrophic microbes are naturally present in sewage. It is very very important, naturally present. This treatment is carried out in two stages. Primary stage, primary treatment. These treatment steps basically involve physical removal of particle, large and small particle. बघा बेसिकली काय इन्व्हॉल्व आहे, फिजिकल रिमूव्हल. फिजिकल रिमूव्हल म्हणून तर याला आपण म्हणलेलं बाळांनो फिजिकल ट्रीटमेंट. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या फिजिकल ट्रीटमेंटमध्ये आपण इनऑर्गॅनिक सबस्टन्सला रिमूव्ह करणार आहेत. इनऑर्गॅनिक सबस्टन्स हे याला म्हणायचं NCERT बेस्ड. फिजिकल रिमूव्हल ऑफ पार्टिकल्स लार्ज अँड स्मॉल फ्रॉम द सिवेज थ्रू फिल्ट्रेशन अँड सेडिमेंटेशन. These are removed in stages. Initially, floating debris is removed by sequential filtration. Then the grit, that is soil and small pebbles, are removed by sedimentation. बघा NCERT ना कंपोनंट्स असे वेगळे दिलेले नाहीत, पण मी तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी सिवेजमध्ये 5 कंपोनंट असे अशा पद्धतीने इन्युमरेट केलेत जे तुम्हाला त्याच सिक्वेन्सनं रिमूव्ह करायचे. ठीक आहे ना बेटा. All solids that settle from the primary sludge forms, all solid सगळे जे काही सॉलिड्स आहेत that settle form primary sludge तयार करतात. and the supernatant form the effluent. आणि जे वर आहे सुपरनेटंट त्याच्यापासून काय तयार होईल बाळांनो, इफ्लुएंट तयार होईल. राईट ना. आणि हे सगळं मी तुम्हाला अशा पद्धतीने शिकवलंय बाळांनो ज्या पद्धतीने तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. Settle forms primary sludge and the supernatant forms effluent. The effluent from the primary settling tank is taken for the secondary treatment. True or false statement साठी खूप महत्त्वाचं बरं का. The effluent from the primary settling tank is taken for the secondary treatment. It is very important for true or false statement. बघा आता अजून एक तुम्हाला इथे एक डायग्राम दिली बाळांनो. हे डायग्राम तुम्ही तुमच्या पुस्तकात बघा आणि दिस इज द डायग्राम गिवन फॉर सेकंडरी ट्रीटमेंट. ही डायग्राम सेकंडरी ट्रीटमेंटची दिलेली आहे तुमच्या पुस्तकात बघा दिसेल तुम्हाला. सेकंडरी ट्रीटमेंट ऑफ बायोलॉजिकल ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट और बायोलॉजिकल ट्रीटमेंट. बाळांनो या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही जे काही रिमूव्ह करणार आहात तो असेल तुमचा ऑर्गॅनिक मॅटर. बरोबर. द प्रायमरी इफ्लुएंट इज पास्ड इनटू लार्ज एरेशन टँक. पहिला टँक कुठला आहे बाळांनो, सेकंडरी ट्रीटमेंट मधला लार्ज एरेशन टँक, where it is constantly agitated mechanically and air is pumped into it. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं मेकॅनिकल एजिटेटर एक आहे तिथं आणि एअर पंप एक आहे. दिस अलाउज विगरस ग्रोथ ऑफ युजफुल एरोबिक मायक्रोब्स इनटू फ्लॉक. बरोबर मी काय म्हणलं, विगरस ग्रोथ होईल आणि द सेम टाइम ड्यू टू कंटिन्युअस एजिटेशन देयर इज अ फ्लॉक फॉर्मेशन. व्हॉट इज अ फ्लॉक? फ्लॉक इट इज masses of bacteria associated with fungal filament to form mesh. मेश म्हणजे जाळी बरं का. मला एक जण फोन केला सर मेश काय, जाळी म्हणजेच नेटवर्क, जाळी तयार केलं मेश लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे ना. while growing these microbes consume the major part of the organic matter in influent. while growing these microbes consume major part of the organic matter in the effluent. right na. This significantly reduces the BOD, biochemical oxygen demand of the effluent. बघा म्हणजे या टँकचे सगळेच्या सगळे फीचर्स आहेत हे तुम्हाला लक्षात आले पाहिजेत बाळांनो. ठीक आहे ना. बीओडी रेफर्स टू, बीओडीचा अर्थ काय, बीओडी रेफर्स टू बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आहे सर, एकदम बरोबर. आणि हे तुम्हाला अशा पद्धतीने शिकवले तुम्ही विसरणार नाही. बीओडी रेफर्स टू दी अमाऊंट ऑफ ऑक्सिजन दॅट वुड बी कन्झ्युम्ड, म्हणजे जो ऑक्सिजन कन्झ्युम केला तो वुड बी कन्झ्युम्ड इफ all the organic matter from in 1 liter water were oxidized by bacteria. The sewage water is treated till BOD is reduced. The sewage water is treated till BOD is reduced. The BOD test measure the rate of uptake of oxygen by microorganism. बघा बाळांनो काय म्हणलंय, खूप महत्त्वाचं आहे. काय? The BOD test measure the rate of uptake of oxygen by microorganism in a sample of water, and thus indirectly BOD is a measure of organic matter. म्हणजे डायरेक्टली तुम्ही इनऑर्गॅनिक ऑक्सिजन क्या हे करताय कॅल्क्युलेट आणि इनडायरेक्टली ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन द वॉटर. द ग्रेटर द BOD
True or false statement? Greater the BOD of wastewater, more is the polluting water. True or false statement? More is the polluting potential. Once the BOD of the sewage or wastewater is reduced significantly, the effluent is then passed into settling tank where the bacterial flocks are allowed to sediment. बघा महत्वाचं आहे बाळा. काय म्हणलं? वर घेतो याला जरा. घ्या वर, घ्या वर, घ्या. ओके चलो. Once the BOD of the sewage or wastewater is reduced significantly, the effluent is then passed into settling tank. आता तुम्ही म्हणाल सर इफ्लुएंट कसा शब्द वापरलाय? बघा त्या एरिएशन टँक मध्ये ना बाळांनो फिरायला लागले ना ते, त्याला इफ्लुएंट असा शब्द वापरलाय. वेअर द बॅक्टेरियल फ्लॉक्स आर अलाउड टू सेडिमेंट. ठीक आहे ना. दिस सेडिमेंट इज कॉल्ड एज ॲक्टिवेटेड स्लज. अ स्मॉल पार्ट ऑफ द ॲक्टिवेटेड स्लज. बघा काय म्हणलं? स्मॉल पार्ट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ॲक्टिवेटेड स्लजला दोन पार्टमध्ये डिवाइड करा, स्मॉल आणि लार्ज पार्ट. स्मॉल पार्ट ऑफ द ॲक्टिवेटेड स्लज इज pumped back into aeration tank to serve as the inoculum, and the remaining major part of the sludge is pumped into large aeration tank called as anaerobic sludge digester. Sorry, large tank, large aeration tank नाही. Anaerobic sludge digester is also a large tank. बाळांनो लक्षात ठेवा. ना तुम्हाला वाटतं लार्ज एरिएशन टँक, मेजर पार्ट तुम्ही लार्ज ॲनारोबिक स्लज डायजेस्टर मध्ये टाका, त्याला ॲनारोबिक स्लज डायजेस्टर म्हटलं तरी चालेल. म्हणजे लार्ज दोन ठिकाणी शब्द आहेत. लार्ज एरिएशन टँक पण आहे आणि लार्ज ॲनारोबिक स्लज डायजेस्टर पण आहे. हिअर other kind of bacteria which grow anaerobically digest the bacteria and fungi. काय म्हणलं? हिअर other kind of bacteria which grow anaerobically digest the bacteria and fungi in sludge मधले bacteria and fungi digest केले. During this digestion bacteria produces a mixture of gases which as methane, hydrogen sulfide and carbon dioxide. बघा composition of biogas in anaerobic sludge digester तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट MCQ, हिडन MCQ. H म्हणजे these are gases from biogas and can be used as a source of energy as it is inflammable. हे जळू शकतो. ठीक आहे ना. The effluent from the secondary treatment plant is generally released. काय म्हणलं बघा? The effluent from the secondary treatment plant is generally released into the natural water bodies like rivers and streams. An aerial view of such plant is given. इथपर्यंतच बघू आपण. पुढचा पार्ट जो आहे तो पुढच्या NCERT रीडिंगला. सगळ्या टॉपिक्सचे NCERT रीडिंग, सगळ्या टॉपिक्सचे पोस्टमॉर्टम, सगळे तुम्हाला वेगवेगळे MCQs मिळणार आहेत. बिलकुल काळजी करण्याची गरज नाही बेटा. लवकरच भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकून घेऊ. गगन भरारी